हे आंदोलन कशा पद्धतीचं चिरडून टाकायचं याचं नियोजन केलेलं आहे। आता तुमच्यावर आणि माझ्यावर जबाबदारी आहे की देवेंद्र फडणवीसांना तोंडावर कसं पाडायचं याचं नियोजन तुम्हाला मला करायचं हे लक्षात ठेवा। आम्ही धोरेकर आहोत का? आम्ही आतंकवादी आहोत का? आम्ही नक्षलवादी आहोत का? आणि तुम्ही अशा प्रकारच्या पोलीस बलाचा वापर करणार असाल तर याद रखा, हा महाराष्ट्र 105 हुतात्म्यांची बळी गेली, परंतु महाराष्ट्र स्वतंत्र केल्याशिवाय आपला महाराष्ट्र मराठी महाराष्ट्र मुंबईमध्ये आपल्याशिवाय आम्ही स्वतंत्र असणार नाही। हा तो महाराष्ट्र हे विसरला देवेंद्र फडणवीस आणि त्यामुळं तुम्हाला 25 तारखेला आषाढी एकादशीला सुबुद्धी सुचावी, या शेतकऱ्यांची कळ काढण्याची दुर्गती तुम्हाला होऊ नये म्हणून बांगला नाडा तुम्हाला काहीतरी बुद्धी द्यावी, तुम्हाला अक्कल द्यावी, यासाठी आजचा ही दिंडी प्रत्येक जिल्ह्यामध्ये यांची दादागिरी गुंडागिरी सुरू होणार आहे। पण ज्या गावच्या पुढे आहेत, त्या गावच्या डोकदार बाबी आहेत, हे देवेंद्र फडणवीसांनी लक्षात ठेवावा। अंगावर आला तर शिजावर घ्यायला गप्प बसणार नाही। आमच्या जमिनीला वापरल्या नजरेला बघा, त्याचा डोळा काढून ठेवायची तयारी आमच्या मनामध्ये आहे। शेतकरी तुमच्या मागे उभा करायला तयार आहे, परंतु या पोरांना, या भांड्यांना आपली एक इंच सुद्धा जमीन द्यायची त्यावर नख लावण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या राजकीय अस्तित्वाला नख लावल्याशिवाय या महाराष्ट्राचा वारकरी आणि शेतकरी गप्प बसणार नाही। शक्तीपीठ विरोधी संघर्ष समन्वय समितीच्या वतीनं आज येत्या आषाढी एकादशीला येणाऱ्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सद्बुद्धी सुचावी यासाठी आयोजित केलेल्या या दिंडीच्या निमित्तानं मंचावर उपस्थित असणारे राज्याचे माजी मंत्री ज्येष्ठ नेते जयंत पाटील साहेब, बंटी पाटील साहेब, आमदार अमित देशमुख साहेब, महादेव जानकर साहेब, समन्वय समितीचे सर्व 13च्या 13 जिल्ह्यातून आलेले सर्व प्रतिनिधी, उपस्थित मंचावर उपस्थित असणाऱ्या आपल्या सर्व भगिनी आणि उपस्थित पत्रकार मित्र आणि जमलेल्या माझ्या भावांनो आणि आया बहिणींनो, या शक्तीपीठ महामार्गाला गेल्या 3 वर्षापासून सातत्यानं आम्ही विरोध करतोय आणि मग आम्हाला आंदोलन जेवी म्हटलं जात आहे। हे कुठलंही काही चांगलं काम असलं तर याला विरोध करणारे हे लोक आहेत असं म्हटलं जात आहे। पण आम्ही वारंवार सांगितलेलं आहे की आम्ही काही तुमच्या विकासाच्या विरोधातले नाही, पण आमची थडगी बांधून जर त्याच्यावर तुम्ही विकासाचे मनोरे बांधणार असाल तर वेळ प्रसंगी तुमची थडगी बांधायला आम्ही मागे लागणार नाही, हा आमचा विचार आहे। हा शक्तीपीठ महामार्ग कुणासाठी आम्हाला माहित नाही काय, हा आमच्यासाठी असता तर आमच्या बाबतीत पैकी एकानं तरी तुमच्याकडे निवेदन दिलं असतं, आम्हाला रस्ता गैरसोयीचा वाढला, रस्ता वाढवा, पंढरपूरला जाताना रस्ता करा, तुळजापूरला जाताना रस्ता करा, ट्रॅफिक जाम व्हायला लागलाय, कोल्हापूरच्या महालक्ष्मीला जाताना रस्ता करा, रस्ता ट्रॅफिक जाम व्हायला लागलाय। आम्ही असं कधीही म्हटलेलं नाही, कारण आता अस्तित्वात असणारे रस्ते अतिशय चांगले आहेत। मग हा रस्ता करायचा अट्टास का? याचं कारण गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुरजागडमध्ये जे काही मायनिंगचं काम चालू आहे, या गडचिरोलीच्या मायनिंग मध्ये जे उत्खनन होत आहे ते सगळं उत्खनन भरून गोव्याला त्यांना एक्सप्रेस रस्त्याला न्यायचं आहे। 16 चाकी हायवामधनं ते सगळं न्यायचं आहे। त्यांना मध्ये रस्त्यामध्ये काही अडथळे नको, त्यांना कोणी
तुम्हाला आठवत असेल एखादी बातमी तुम्ही तुमच्या कानावर आली असेल, गडचिरोलीमध्ये एका या अशा शक्तिशाली हैवान ज्याच्यामध्ये 40 टन मायनिंग होता, एका वाहनाला धडक दिली आणि त्या ठिकाणी 10 प्रवासी त्या वाहनातले मृत्युमुखी पावले. आणि मग अशा प्रकारचे या राक्षसी वाहनांना गोव्यापर्यंत होणाऱ्या वाहतुकीला कसल्याही प्रकारचा अडथळा नको म्हणून हा शक्तीपीठ महामार्ग करायचं काम चालू आहे. तो तुमच्यासाठी नाही, आमच्यासाठी नाही. आणि समजा चुकून तुम्ही आम्ही त्याच्यावरून गेलो तर त्याच्यावर तुम्हाला टोल द्यावा लागणार आहे 1 किलोमीटरला 10 रुपये प्रमाणे. आणि या टोल मधनं हे सगळे पैसे खर्च होणारे वसूल होणार आहे. सरकार नाही खर्च करणार, हे पैसे आधी सरकार बँकेला पत्र देणार आणि बँकेच्या हमीपत्रावर कंपन्या कर्ज काढणार आणि कर्ज काढल्यानंतर ते कर्ज तुमच्या माझ्या टोल मधनं ते पैसे वसूल करून ते कर्ज फेडायचं. 50-50 वर्ष या महाराष्ट्रातल्या या भाविकांनी त्या रस्त्यावर जर प्रवास केला तर टोल देऊन कर्ज फेडायचं. तुम्हाला माहिती आहे त्या रस्त्यावर जाणाऱ्या आमदाराला टोल नाही, खासदाराला टोल नाही, मंत्र्याला टोल नाही, सरकारी अधिकाऱ्याला टोल नाही, पोलिसाला टोल नाही, सरकारी वकिलाला टोल नाही, न्यायाधीशाला टोल नाही. टोल तुम्हाला आणि मला सामान्य माणसाला फक्त भरायचा आहे. आणि मला खात्री आहे ज्या पद्धतीनं या अदानीचे स्मार्ट मीटर घरात बसावेत म्हणून या सरकारनं एक विशेष अधिसूचना काढून स्मार्ट मीटर बसवणाऱ्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येईल असा कायदा केला. त्याच पद्धतीनं मला खात्री आहे की तुमचा आमचा विरोध मोडून काढून ज्यावेळी हा रस्ता होईल त्यावेळी या गडचिरोलीचा वाहतूक होणारी जी माइनिंग आहे त्या 16 चाकी जे आवाज जाणार आहे ज्याला खरं तर 11,385 रुपये एका खेपाला टोल बसायला पाहिजे होता, तो टोल एका आदेशानुसार माफ केला जाईल आणि तुम्ही आम्ही मात्र ते टोलचे पैसे भरत राहायचा असा यांचा डाव आहे. आतापर्यंत यांचे कायदे यांचे नियम त्या अदानीसाठी अंबानीसाठीच राबवले गेले आहेत, तुमच्या आमच्यासाठी काही नाही आहे. आणि तुम्ही आम्ही जर का आंदोलन करायला लागलो तर आमचं आंदोलन कसं चिरडलं जातं ते आजच दिल्लीतलं आंदोलन जे काही युवकांचं चिरडून टाकलेलं आहे त्याचं आपल्या समोर उदाहरण आहे. आणि म्हणून जरांगे पाटलांचं आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, अंतर्वादी सराव केला. आज या शक्तीपीठ महामार्ग रोखण्यासाठी जरांगेंच्या आंदोलनावर ज्यांना लाठीचार्ज केला तो एसपी आता चांगले आणून बसवलेला आहे. म्हणजे तिथं तशा प्रकारची दडपशाही करायची आहे. ज्या सुरजागडमध्ये आदिवासींना त्या ठिकाणी चिरडून टाकलं, दुष्काळ लावला आणि हे माहिती सुरू केलं, ते काम केलेले जे कोणी एसपी होते ते आता कोल्हापूरचं आंदोलन चिरडून टाकण्यासाठी कोल्हापूरचे एसपी म्हणून आलेले आहेत. म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी जाणीवपूर्वक नियोजनबद्धरित्या हे आंदोलन कशा पद्धतीचं चिरडून टाकायचं याचं नियोजन केलेलं आहे. आता तुमच्यावर आणि माझ्यावर जबाबदारी आहे की देवेंद्र फडणवीसांना तोंडावर कसं पाडायचं याचं नियोजन तुम्हाला आणि मला करायचं हे लक्षात ठेवा. आणि ते केल्याशिवाय आपली शेती वाचवू शकणार नाही. जवळपास 2000 एकर बागायती शेती आणि जवळपास एकूण 2500 एकर जमीन ही बेचिराग करून हा शक्तीपीठ महामार्ग करण्याचा प्रयत्न होतोय. तो कुणासाठी मी देवेंद्र फडणवीसांना विचारतो, या शक्तीपीठ महामार्गाचा जो काही मुख्य महामार्ग आहे तो बी प्रभाकरण कोण आहे त्याचं नाव सांगा. तुम्ही 25 तारखेला येणार आहे तिथं आलेल्या वारकऱ्यांना सांगा की हा बी प्रभाकरण कोण आहे, हा सुनील जोशी कोण आहे, हा वेदांत जोशी कोण आहे आणि कुणासाठी तुम्ही देवाचं नाव घेऊन देवाच्या नावाने रस्ता करायचं सांगून या सुनील जोशी, वेदांत जोशी, बी प्रभाकरण
यांच्यासाठी शेतकऱ्यांच्यावर जबरदस्ती करायला लागलाय। सांगली जिल्ह्यातल्या विटाजवळ भागीरथी नगर नावाचं एक छोटं गाव आहे। त्या गावामध्ये रात्री 3 वाजता 400 पोलिसांचा फोन रुपाटा घेऊन ते पोलीस कशासाठी गेलेले होते? आम्ही दरोडेखोर आहोत का? आम्ही आतंकवादी आहोत का? आम्ही नक्षलवादी आहोत का? आणि तुम्ही अशा प्रकारच्या पोलीस बलाचा वापर करणार असाल तर याद रखा, हा महाराष्ट्र 105 हुतात्म्यांची बळी गेली, परंतु महाराष्ट्र स्वतंत्र केल्याशिवाय आपला महाराष्ट्र मराठी महाराष्ट्र मुंबईमध्ये आणल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। हा तो महाराष्ट्र हे विसरू नका देवेंद्र फडणवीस। आणि त्यामुळं तुम्हाला 25 तारखेला आषाढी एकादशीला सुबुद्धी सुचावी, या शेतकऱ्यांची कळ काढण्याची दुर्गती तुम्हाला होऊ नये म्हणून पांडुरंगाला तुम्हाला काहीतरी बुद्धी द्यावी, तुम्हाला अक्कल द्यावी, यासाठी आजचा ही दिंडी आहे। माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की केवळ या मेळाव्यासाठी तुम्ही इथं आलेला नाही, इथं आलेला प्रत्येक माणूस आणि माणूस इथून जवळजवळ 3 किलोमीटर असणारा विठ्ठल मंदिरापर्यंत सगळ्यांनी चालत जायचं आहे। पोलिसांच्या वर चर्चा करून मार्ग ठरवलेला आहे, जो मार्ग सांगितला जाईल त्याच मार्गाने जायचं आहे। वाहनं तुमची नंतर मंदिराकडे अधिकारी जातील, परंतु आपण चालत चालत नामदेव पायरीपर्यंत जायचं आहे आणि नामदेव पायरीला अभिषेक घातल्यानंतर मग या सद्बुद्धी दिंडीचा समारोप होणार आहे। त्यामुळे एकही माणूस जो या सद्बुद्धी या दिंडीला आलेला आहे त्याला इथनं उठून जायचं नाही, नामदेव पायरीपर्यंत सगळ्यांनी कंपल्सरी यायचं आहे। कारण तुम्हाला माहिती आहे, एखादी दंगल घडणार असेल तर दंगलखोरांना शांत करण्यासाठी, दंगलखोरांच्या मनामध्ये भीती निर्माण करण्यासाठी ज्या पद्धतीनं रॅपिड ऍक्शन फोर्स उतरवलं जातं आणि ते पोलीस संचलन करतात रस्त्यावरनं, जेणेकरून ते बघितल्यानंतर दंगलखोरांच्या मनामध्ये भीती निर्माण होते। त्याच पद्धतीनं ही सद्बुद्धी दिंडी म्हणजे हे जे दंगलखोर शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून जबरदस्ती करून तुमची माझी जमीन काढून घ्यायला निघालेल्या आहेत, त्या दंगलखोरांच्या मनामध्ये भीती निर्माण करण्यासाठी खऱ्या अर्थानं बळीराजाचं संचलन आहे। त्यांचं जसं रॅपिड ऍक्शन फोर्सचं संचलन असतं तसं आपलं हे बळीराजाचं संचलन आहे। 25 तारखेला येणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या मनामध्ये धडकी भरायचं असेल तर हे संचलन अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं आपल्याला करायचं आहे आणि सगळ्यांनी नामदेव पायरीवर जाऊन त्या ठिकाणी आपल्याला अभिषेक करायचा आहे। अभिषेक केल्यानंतर यांना सुबुद्धी सुचावी अशा प्रकारचा प्रार्थना करायच्या पांडुरंगापुढे। आणि ते झाल्यानंतर मी तुम्हाला सांगतो, एवढ्यावर संपलेला नाही, आषाढी एकादशी झाल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये यांची दादागिरी गुंडागर्दी सुरू होणार आहे। पण ज्या गावच्या बोरी आहेत, त्याच गावच्या टोकदार बांबडी आहेत, हे देवेंद्र फडणवीसांनी लक्षात ठेवावा। अंगावर आला तर शिंगावर घ्यायला गप्प बसणार नाही। केसी तुम्ही कुठे दाखल होते अजिबात माझा हटायचं नाही। हटणारा का तुम्ही माझा? अजिबात केसी बाहेर होते, अजिबात माझा हटायचं नाही। आणि जो कोणी आमच्या जमिनीकडे वाकड्या नजरेने बघाल त्याचा डोळा काढून ठेवायची तयारी आमच्या मनगटामध्ये आहे, आमच्या मनगटामध्ये आहे, हे दाखवायचं आहे। जेव्हा तुम्हाला सवाकर मक्तीची गरज आहे, मी तुम्हाला खात्री देतो महाराष्ट्रातला सारा शेतकरी तुमच्या मागे उभा करायला तयार आहे। परंतु या पोरांना, या भांड्यांना आपली 1 इंच सुद्धा जमीन द्यायचं नाही। कारण या शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून त्या 2029च्या निवडणुकीसाठी 7,000 कोटी रुपये गोळा करायचे आहेत। त्यांच्या राजकारणासाठी, त्यांना मतं विकत घेण्यासाठी आपण आपल्या जमिनीचा त्याग करून पैसे मिळवून द्यायचं नाही, हा निर्धार प्रत्येकाने करायचा आहे। आणि माझी सगळ्यांना विनंती आहे की हे देवादेवाचे काय भक्त नाही, कारण हे जर का खरोखरच भक्ती मार्गाचे असते तर ज्या गावठाण बाईनं कांदा मुळा
शेताला भाजी आरोग्य विटाई माझी असं म्हणून आयुष्यभर शेतामध्ये राबत अनेक अभंगांच्या रचना केल्या आणि पांडुरंगाची भक्ती केली. त्या सावतामाळीचं असलेलं गाव अरण हे या शक्तीपीठामध्ये नष्ट करण्याचा गाव केला नसता. मला महाराष्ट्रातल्या सगळ्या वारकऱ्यांना आवाहन करायचं आहे, जेव्हा देवेंद्र फडणवीस 25 तारखेला येतील त्यावेळी त्यांना एकच प्रश्न विचारा की आमच्या सावतामाळ्यांचं अरण गाव नष्ट करायला तुम्हाला दुर्बुद्धी कुठली सुचली? आणि तुम्ही जर का हे अरण गाव जिथं पाऊल गुन्हा उमटलेल्या सावतामाळ्यांच्या त्यावर नख लावण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या राजकीय अस्तित्वाला नख लावल्याशिवाय या महाराष्ट्रातला वारकरी आणि शेतकरी गप्प बसणार नाही. एवढंच त्यांना मी या निमित्तानं इशारा देतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच अचूक घडामोडींसाठी डिजिटल कोल्हापूरच्या सर्वच प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा.